मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या निधीचं वितरण आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी संपवलेली असून पूर्ण पैसे वाटप करण्याचं नियोजन झालेलं आहे। बघू शकता अखेर एकनाथ शिंदे साहेब यांनी मंत्रिमंडळाची बैठक मुंबई या ठिकाणी बोलवली व तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की आज बैठक होणार आहे। बैठकीमध्ये 2 हप्ते जाहीर होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे डायरेक्ट आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्याचे टोटल 3000 रुपये पूर्ण आता हे जमा करण्यात येणार आहेत। सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 22 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता वाटपाचं काम आपल्याला बघायला मिळत आहे। नेमके आता कोणते 22 जिल्हे आहेत? या 22 जिल्ह्यांच्या आधी जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता 2 हप्त्याचे 3000 रुपये हे 100% मिळून जातील। त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करत बसण्याचं कारण राहणार नाही। तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे, कोणत्या 6 बँकेत पैसे जमा होणार आहेत, त्या बँकांची लिस्ट पण दाखवणार आहे। त्यानंतर सर्व काही यादी तुम्हाला बघायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। म्हणजे काय होईल, रोजची रोज तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती बघायला मिळेल। व एक महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव लगेच कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता किती वाजून किती मिनिटाला किती तासानंतर जमा होणार, सर्व काही तुमच्या जिल्ह्याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देऊ, पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ। तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगण्याचं काम तुम्ही नक्की करा। तर चला पाहूयात लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। तर इकडे बघा या ठिकाणी स्पष्टपणे यादी आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। सरकारने मंत्रिमंडळ बैठक बोलावली, त्यानंतर निर्णय घेतला। तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो। तर बघा अखेर प्रतीक्षा संपली, आता प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे। खूप दिवसानंतर आता हप्ता जाहीर झालेला असून डायरेक्ट 2 हप्ते वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। शिंदेंनी बैठक बोलावली, 3 याद्या तयार करायला सांगितल्या, त्यातील पहिली यादी जाहीर झाली असून 23 जिल्ह्यात 2 हप्त्याचे पैसे पहिल्या यादीमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत। व सर्वात आधी या जिल्ह्यात पैसे वाटपाला आता सुरुवात होत असल्यामुळे लाडक्या बहिणीला दिलासा मिळत आहे। आता या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सरकारने काय सांगितलं आहे तर बघा तुमच्या बँक खात्यात लगेच 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजे हे 3000 रुपये 100% मिळणार असून एवढ्यावरच सरकार थांबणार नाही। तर बहिणी नाराज झाल्या आहेत, मग बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी गॅस सिलेंडरची पण 830 रुपये सरकार लाडक्या बहिणीला देणार आहे, सर्व बहिणीला वाटप करणार आहे। यामुळे बहिणी ज्या नाराज झालेल्या आहेत त्या नाराज राहणार नसून पुन्हा एकदा चांगल्या खुश होतील। त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतलेला आहे। तर चला आता या ठिकाणी याद्या आलेल्या असून कोणत्या 22 व 23 जिल्ह्यात पैसे जमा होतील त्यांची नावे बघूयात। आलेल्या माहितीनुसार आता 22 जिल्ह्यात पैसे वाटपाचं नियोजन केलं होतं, मात्र एक जिल्हा सरकारने त्यामध्ये टाकलेला असून आता 23 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे वाटप होणार आहेत। या 23 जिल्ह्यात जसे 2 हप्ते वाटप होतील त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे हप्ते वाटप केले जाणार आहेत। तर चला आता तुम्हाला या ठिकाणी याद्या दाखवतो, कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, सर्व काय आता राहिलेल्या व्हिडिओत बघणार आहोत। आता मात्र लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली। आपण तुम्हाला कालच सांगितलं होतं की सरकार निर्णय घेऊन आता काही ना काही मोठ्या प्रमाणात हप्ता जाहीर करणारच आहे। त्यात सरकारने बैठक बोलावली। पहिला हप्ता ऑगस्टचे 1500 जाहीर केले, म्हणजेच की जो 14वा हप्ता आतापर्यंत मिळाला नाही याची तुम्हाला जी प्रतीक्षा आहे, या हप्त्याची रक्कम सरकारने जाहीर केली। त्यानंतर सरकारने निर्णय घेत लगेच सप्टेंबरचे 1500 रुपये पूर्णपणे जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला दिलासा दिलेला आहे। यामुळे सर्व बहिणी आता खुश झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत असून टोटल आता दोन्ही हप्त्याचे 14व्या व 15व्या हप्त्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सोडण्यास सुरुवात होत आहे। हे सर्व काही पैसे 23 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून 23 जिल्ह्यात पूर्णपणे हे पैसे आता जमा होणार आहेत। त्यामुळे आता कोणालाही काळजी व कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये, हे देखील तुम्ही समजून घ्या। आता डायरेक्ट दोन्ही हप्त्याचे 3000 हे 23 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे। तर चला आता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे जिल्ह्यांच्या याद्या देखील दाखवतो।
तर या ठिकाणी बघू शकता पहिला जिल्हा सरकारने जाहीर केलेला असून मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे। आता जिल्ह्यांची यादी व नावे तुम्हाला दाखवत आहे, लक्ष देऊन बघा। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण दोन्ही हप्ते आता 100% मिळणार आहेत। एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली व त्यातच 10 ते 15 मिनिटं ही बैठक चालली व मोठे 3 असे निर्णय घेतले, त्यामुळे लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळालेला आहे। पहिला निर्णय घेतला 23 जिल्ह्यात आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते वाटप करण्याबाबतचा। तर यामध्ये पहिला जिल्हा अकोला जिल्हा आता जाहीर झालेला आहे। तर इकडे बघा, अकोला जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। तर अकोलामध्ये आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये, सप्टेंबरचे 1500 रुपये, एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे टोटल आता सर्व बहिणीला वाटप सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। यामुळे आता एक प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा सरकारकडून मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर आता 23 जिल्ह्याच्या यादीमध्ये अकोला जिल्ह्याचं देखील आपल्याला नाव बघायला मिळत आहे। पूर्णपणे पैसे आता अकोला जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहे। तर चला, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे पुढच्या जिल्ह्यांची देखील आता यादी बघूयात। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे माहिती आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। एकनाथ शिंदेंनी नांदेड जिल्ह्यातील देखील बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे। शिंदेंनी डायरेक्ट सांगितलं, नांदेड जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप करा, म्हणजेच की तिकडून जर बटन दाबलं तर फक्त आणि फक्त 15 ते 30 मिनिटाच्या आत नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमवणार आहेत। त्यामुळे आता कोणीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। सर्वात आधी ऑगस्टचे 1500, लगेच त्यानंतर सप्टेंबरचे 1500, टोटल हे 2 हप्त्याचे 3000 रुपये प्रत्येकीला मिळणार आहेत। त्यामुळे आता कोणीच नाराज होऊ नका असं सरकारने देखील सांगितलेलं आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर बघा, 1500 ऑगस्टचे, 1500 सप्टेंबरचे, टोटल 3000 रुपये आता नांदेड जिल्ह्यात देखील जमा करण्यात येणार असल्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी तात्काळ दिलेल्या आहेत। एकनाथ शिंदेंनी शब्द दिलेला असून पूर्ण पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो जिल्हा आहे जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणीने कमेंट केलेल्या होत्या की आमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळणार, आम्हाला पैसे कधी मिळणार। तर आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा संपलेली असून शिंदे यांच्या हस्ते तुमच्या बँक खात्यात आता 3000 रुपये जमा होणार आहे। डीबीटी प्रक्रिया तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होत आहे। डीबीटी प्रक्रिया जशी सुरू होईल तसे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार असून पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल, त्यावर ते 2 मेसेज दिसणार आहेत। एक ऑगस्टचे 1500 रुपयाचा मेसेज व एक सप्टेंबरचे 1500 रुपयाचा मेसेज, टोटल 3000 रुपये जमा झालेले दिसणार आहेत। हा मेसेज आला की लगेच बँकेत जाऊन तुम्ही दोन्ही हप्त्याचे पैसे काढून आणावं। योग्य जे काम तुम्हाला करायचं असेल त्या पैशाचं करू शकता। डायरेक्ट तुम्हाला हे बँकेतून पैसे लगेच काढता येणार आहेत। त्यामुळे आता डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणीही कसलीही काळजी व आता चिंता करत बसू नका, कारण की सरकारने मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे। तर चला, आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे, पुढच्या जिल्ह्यांची नावे व कोणत्या 6 बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे त्यांची लिस्ट दाखवतो। जर या 6 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आता दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये सर्वात आधी जमा होणार आहेत व किती वाजता जमा होणार आहेत ते पण सांगतो। लगेच तुम्ही पैसे पण काढून आणू शकता। आता हे बघण्यासाठी फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होईल व तुम्हाला 2 हप्ते मिळतील व गॅस सिलेंडरचे पैसे पण 100% मिळून जातील। तर इकडे बघू शकता, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार हप्ता वाटप होणारे पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत। सरकारने दिलेल्या माहितीनुसार येथे सांगितलं आहे। आता कोणीही काळजी करू नका, आता हप्ता कधी मिळेल, आता हप्ता जाहीर झालेला आहे, आता हप्ता कधी मिळणार, आज येणार की उद्या येणार अशी जी प्रतीक्षा होती ती करू नका असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे। आता आलेल्या माहितीनुसार हप्ता जाहीर झालेला आहे। फक्त सरकारने सांगितलेले हे काम करा तरच 2 हप्ते मिळतील। काम जर नाही केलं तर तुमच्या बँक खात्यात 2 हप्ते येणार नाहीत, मग फक्त ऑगस्टचा हप्ता येईल व सप्टेंबरचे पैसे येणे राहून जातील। त्यामुळे आता सरकारने सांगितलेले काम देखील तुम्हाला करावं लागणार आहे, म्हणजे दोन्ही हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत। मग आता तुम्हाला दोन्ही हप्ते पाहिजे असतील तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणतं काम करायचंय ते सांगतो, म्हणजे तुमचा फायदा होईल व दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये 100% तुम्हाला हे मिळून जातील। तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार आता एकच हप्ता सरकारचा आता निर्णय जाहीर झालेला असून काही लाडक्या बहिणीला एकच हप्ता देण्यात येईल जर तुम्ही सरकारने सांगितलेलं काम केलं नाही व सरकारने सांगितलेलं जर काम केलं तर
आता डायरेक्ट 2 हप्त्याचे पैसे कोणत्याही क्षणी काही तासातच तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये आता जमा होणार आहेत. त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं शिंदे सरकार यांनी सांगितलेलं आहे. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप करण्यात येणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे व यादी आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता यादी आलेली असून इथे स्पष्टपणे सांगितलं आहे. इकडे बघा वरतीच काय सांगितलं आहे तुम्हाला इथे समजून सांगतो. पूर्ण पैसे वाटपाची तयारी झाली आहे. तर बघा आता 22 जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत, यामध्ये यादी आलेली आहे. तर आता दोन्ही हप्ते 3,000 रुपये शिंदेंनी मंजूर केले. तर चला आता यादी पुढची आपण बघूयात. एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय बरोबर आहे की चूक आहे? तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कारण लाडक्या बहिणीला दिलासा देण्यासाठी त्यांनी आता डायरेक्ट 2 हप्त्याचा मोठा निर्णय जाहीर करत एक ना एक सर्व लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा दिलेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर यामध्ये बघू शकता हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा जाहीर झालेला असून धाराशिव जिल्हा आहे. 23 जिल्ह्याच्या यादीत धाराशिव जिल्ह्याचं पण नाव असून पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. डायरेक्ट 3,000 रुपयांची रक्कम पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार असल्यामुळे लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतोय असं आपण म्हणू शकतो. हे 3,000 रुपये आता दोन्ही हप्त्याचे पैसे धाराशिव जिल्ह्यात देखील वाटप करण्यात येणार आहेत. तर यामध्ये इकडे बघा बार्शी तालुक्यात एक पैसे मिळतील. बार्शी तालुक्यात 2 हप्ते मिळणार आहेत. परंडा तालुका आहे, या तालुक्यात देखील पैसे वाटप होणार आहेत. इकडे बघा तालुक्यांची पण तुम्हाला नावे सांगत आहे. परंडा तालुक्यात देखील 2 हप्ते जमा होणार आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात देखील आता दोन्ही हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्यात येत आहेत. कळंब तालुक्यातील हजारो लाखो बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे कोणीही काळजी व कसलीही चिंता करू नका. व भूम परंडा यामध्ये देखील पूर्णपणे दोन्ही हप्त्याचे पैसे आता वाटप करण्यात येतील. तर आता लक्ष देऊन बघा अजून कोणते तालुके व कोणते जिल्हे त्यांची नावे तुम्हाला सांगतच आहे. यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट शिंदेकडून 3,000 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता अजून पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे त्यांची देखील यादी आलेली आहे. तर चला आता पुढच्या याद्या बघूयात. आता फक्त राहिलेला 2च मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप फायद्याचा ठरणार आहे. तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो बघू शकता सरकारकडून आता 7 बँकांची लिस्ट पण आलेली असून या 7 बँकेत सर्वात आधी 2 हप्ते जमा होत आहेत. जर तुमचं खातं यामध्ये असेल तर मग अजून चांगला दिलासा मिळेल. पूर्ण पैसे सरकार या बँकेमध्ये सोडत आहे. आलेल्या माहितीनुसार या बँकांची लिस्ट देखील आलेली असून लाडक्या बहिणींनो बघा पहिलीच बँक जाहीर झाली SBI बँक. स्टेट बँक ऑफ इंडिया 2 हप्त्याचे 3,000 जमा होणार आहे. DBTच्या माध्यमातून सर्वात आधी पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो. दुसरी बँक आहे ती आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा देखील मध्ये मोठे प्रमाणात खाते बघायला मिळत असते. बँक ऑफ बडोदा मध्ये देखील मोठ्या प्रमाणात रक्कम आता जमा होणार असून कसलीही काळजी करू नका. आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये दोन्ही हप्त्याचे जमा होणार आहेत. इकडे बघू शकता सरकारने डायरेक्ट 2 हप्ते जाहीर केलेले असून 3,000 रुपये पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटपाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे. तर त्यानंतरची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक. या बँकेत जर खातं असेल तर इकडे आता लक्ष द्या. या बँकेत जर खातं असेल तर डायरेक्ट तुम्हाला ऑगस्टचे 1,500 रुपये व सप्टेंबरचे 1,500 रुपये काही तासात देखील मिळू शकतात. कारण आजचा आणि उद्याचा दिवस या बँकेसाठी खूप महत्त्वाचा ठरणार असून या बँकेत देखील आता दोन्ही हप्त्याचे डायरेक्ट 3,000 रुपये वाटप करण्यात येणार असून दोन्ही हप्त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की तसा मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या 23 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्या 23 जिल्ह्याची यादी देखील आता आपण बघण्याचं काम करूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार बघा शिंदेंनी शब्द पाळला, शिंदेचा शब्द पूर्ण झाला. तुम्हाला तर माहीतच असेल ज्या वेळेस एकनाथ शिंदे बहिणीला शब्द देतात ते पूर्ण करतात व पूर्ण रक्कम बहिणीला देत असतात. त्याचप्रमाणे यावेळेस फार एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे व तो शब्द देखील आता पूर्ण केलेला असून थेट 2 हप्त्याचा निर्णय आता जाहीर केलेला आहे. लाडक्या बहिणीनो एकनाथ शिंदेने जर कोणती गोष्ट करायची म्हणून ठरवलं तर ते पूर्ण करतच असतात हे प्रत्येक बहिणीला माहिती आहे. त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणीनो 23 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन
नियोजन आता एकनाथ शिंदेंनी केलेलं असून या जिल्ह्यात पैसे वाटपाचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। तर आता यादीमध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, जर तुम्ही या 23 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला 14वा हप्ता 15वा हप्ता मिळून जाणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, सरकारला कळालं आहे लाडक्या बहिणी खूप प्रतीक्षित आहेत। त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीची प्रतीक्षा व लाडक्या बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी 2 हप्ते जाहीर केलेले आहेत। नाहीतर एकच हप्ता सरकारला द्यायचा होता, पण बहिणी नाराज झाल्या का तर त्यांना ऑगस्टचे पैसे उशिरा मिळत आहेत। त्यामुळे सरकारने डायरेक्ट 2 हप्ते जाहीर केले व आदितीताई तटकरे यांनी मोठी घोषणा करत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता सर्व बहिणीला एक चांगला मोठा दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता यामध्ये पैसे नेमके पुढच्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहेत त्यांची देखील आता यादी व नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी बघा, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता लातूर जिल्ह्यात 3,000 रुपये जमा होणारच आहेत। लातूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या लाखो बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्त्याचे पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत। तुम्हाला एका मिनिटात जिल्ह्यांची नावे सांगतो, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळेल तुम्हाला सर्व काही माहिती आता एकदम व्यवस्थितपणे समजून जाणार आहे। तर यामध्ये इकडे बघा, लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्णपणे जमा होतील। डायरेक्ट 3,000 रुपये रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होऊन जाणार असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे म्हणणारच आहोत। कारण की डायरेक्ट रक्कम आता लाडक्या बहिणीला सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी 2 हप्त्याची रक्कम आता पूर्णपणे जमा होऊन जाईल। तर चला आता त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला यादी दाखवणार आहे। आता फक्त राहिलेला हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चालायचा आहे, खूप फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे। व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील 100% तुम्हाला मिळणार आहेत। मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो, कारण सर्वांना आता पैसे वाटप करण्यात येणार आहे। तर चला पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा पण लाडक्या बहिणीनो जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यासाठी जिल्हे व बँकांची लिस्ट आलेली असून बँक ऑफ बडोदामध्ये एक हप्ता जमा होणार आहे। जर पोस्टात खातं असेल तर आता मोठ्या प्रमाणात पोस्टात खातं असतंच, तर पोस्टात खाते असेल तर डायरेक्ट आता 3,000 रुपये मिळणार आहेत। सर्वात आधी पोस्ट बँकेत पण पैसे येणार असून SBI तसेच HDFC, बँक ऑफ बडोदा व पोस्ट बँकेमध्ये पूर्णपणे रक्कम आता ही वाटप करण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते आता पूर्णपणे जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं आपण डायरेक्ट बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे जाहीर झालेला आहे। यानंतर इकडे बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता गॅस सिलेंडरचे पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झालेला असून गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार टाकणार आहे। यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा। त्यानंतर जर विचार केला तर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करून सर्व काही फॉर्म तुम्ही भरा। पात्र ठरल्यानंतर तुम्हाला वर्षाला 3 हप्ते म्हणजेच गॅस सिलेंडर घेण्यासाठी हे 3 हप्त्याचे पैसे 100% मिळतील। तसेच आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे येणारी माहिती पुढच्या व्हिडिओत देणार आहोत। जर पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, इतर बहिणींना व्हिडिओ पाठवा, त्यांचा फायदा होईल। धन्यवाद।